तर भाई विषय असा आहे ना, आपल्या पेट्रोल पंपावरती एक आपला फॅन बॉय कसा आहे. मी आता एक्सप्रेस हायवेला पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा आपल्या लोण्याजवळ, तिथं आलो होतो. हा भाऊ मला भेटला आहे आणि मला ओळखलं, म्हणलं की भाऊ मी तुझे व्हिडिओ बघतो इंस्टाग्रामवरती, तर जरा भाऊ चर्चा करूया. भाऊ नाव काय तुझं? गणेश शंकर येवले. गणेश शंकर येवले. कुठं राहतो भाऊ तू? जिजामाता रेल्वे पाट. रेल्वे कॉलनी. आणि तुझं लग्न आलेलं आहे? हो. किती मुलं आहेत? एकच. एकच मुलगा आहे. आणि आता इथं किती वर्ष काम करते तू? इथं 2 वर्ष झाली. पहिलं हे आपलं पंप. HP होतं. हा. इथं 2 वर्ष. इथं 2 वर्ष आली. मग तुला आता इथं किती सॅलरी आहे? ते 17,000. 17,000 रुपये. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे अजून? माझे घरी माझे मिसेस आणि माझी आई, मी, आम्ही तिघच आणि मुलगा. वडील? वडील वारले. वडील वारले वारले. कधी? माझे वडील वारून कमीत कमी 8-9 वर्ष आले. 8-9 वर्ष आली हा. वडील वारून. हा. अरे बापरे. आणि आई? आई माझी सख्खी आई तर लहानपणीच वारली. ही माझी सावत्र आई, दुसरी आई. सावत्राई आहे. हा. मग जीव लावते ना पण? हा. जीव लावते. बघा मित्रांनो, सावत्राई तरी पण जीव लावते. फार असं कधी बघायला भेटतं आपल्याला. आणि किती एकच मुलगा म्हणली तुम्हाला? मुलगी? एकच मुलगा आहे. एक मुलगा आहे. कितीला आहे तो? पहिलीला पहिलीला आहे. कुठे शाळेत आहे? PPS मध्ये का? आणि तुमची वाईफ? घरीच. घरीच असते ना? बघा मित्रांनो, म्हणजे भाऊचे वडील लहानपणी म्हणजे 8 वर्षांनी वारले ना, आणि आई त्यांची लहानपणीच वारली होती. सावत्राई त्यांची, तरी पण ते बघा की जीव लावते. म्हणजे असं तुम्हाला फार कमी ऐकलं की एखाद्याची सावत्राई आहे पण जीव लावते, पण या भाऊची सावत्राई जीव लावते. भाऊचं नशीब चांगले जे आहे खरं खरं जे आहे ते खरं बरोबर आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला. ओके.